तर आता वाजले सकाळचे 11 म्हणजे आता दुपार वेळेला आली आहे आणि आज आम्ही खूप लेट उठलो आणि आंघोळ पण अजून आमची झाली नाही आहे कारण की आज संडे होता म्हणून आम्ही लेट उठलो. आणि फ्रेंड्स आज मी खूप दिवसानंतर व्लॉग करते कारण की कसं उठल्यावर ट्यूशनवरून आलं तर जेवायचं, मग तसंच स्कूलला जायचं, मग परत स्कूलवरून आली की मग होमवर्क असायचा, मग ते थोडंसं काय रिव्हिजन करायची होतं. मग काय मला वेळच नव्हता भेटत. तर आज संडे आहे ना, मग मी ठरवलं की आज व्लॉग तर होऊन जाऊ दे. तर फ्रेंड्स आम्ही तर अजून आंघोळ पण नाही केली आहे ना, तर मी आता पटकन आंघोळ करून घेते, बापान भेटू थोड्या वेळात. 1 hour later. सो फ्रेंड्स मी फ्रेश वगैरे झाली आहे, मला खूप भूक लागली आहे, तर मी नाश्ता खाते. तर मम्मानी बनवला आहे इडली आणि डोसा, साऊथ इंडियन नाश्ता आम्ही खातो. असं आहे ना फ्रेंड, खूप म्हणजे खूप टेस्टी. सो फ्रेंड्स मी तुम्हाला सकाळी सांगायला विसरली की नेक्स्ट संडेला ना आमच्या बिल्डिंगमध्ये ना पूजा आहे आणि ना आजपासून आम्ही सर्व स्पर्धा स्टार्ट करणार आहेत. तर आता आम्ही खाली आलो बिल्डिंगच्या आणि आता 3 वाजले आहेत. मी खूप वाजता आम्ही लहान मुलांनी सगळे कॅप्स घातलेत आणि आम्ही माझा आउटफिट. तर आता पटकन जाऊया. मी व्हिडिओ करायला मम्माकडे येते आणि मी पण स्पोर्ट्स करायला करत. सो फ्रेंड्स आता स्पोर्ट्सची प्रिपरेशन चालू केलं आहे. अजून काही मुलं यायची बाकी आहेत, ते आली ना की आम्ही पटकन स्पोर्ट्सचे चालू करू. आणि फ्रेंड्स जो जिंकणार ना त्याला प्राईज पण आहे. पोटॅटो रेसची तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. A few moments later. फ्रेंड्स आता लहान मुलं पोटॅटो रेस खेळत आहे, बघा कोण. आणि हा मधला मुलगा तर कुठे पळून गेला, त्याला त्याचा आऊट झाला. बघा कोण जिंकते. ह्याच्यानंतर माझ्या बहिणीची रेस आहे. सो फ्रेंड्स आता माझी बहिणीची रेस चालू झाली आहे. बघा कोण जिंकते. रुली आहे, सायशा आहे आणि माझी बहीण आहे. बघा कोण. मी जरा फास्ट खेळते, मला असं वाटतं की माझी बहीण जरा हळू खेळते. आणि सायशा सेकंड, माझी बहीण थर्ड. बेटा अभी पहले भैया को पढ़ने दो ना, तुम्हारा नंबर नहीं है, पहले भैया का नंबर है. सो फ्रेंड्स आता दुसरा गेम चालू झाला आहे. या गेमचं तर मला नाव माहीत नाही आहे, असंच काहीतरी बोलतात, शूटिंग ॲरो असं काहीतरी म्हणतात, मला काय माहिती नाही आहे. ह्याच्यातही माझी बहीण आहे. आता माझ्या बहिणीचा टर्न आहे. बघूया कोण कुठे मारते. सगळ्यांना 5 टर्न्स देत आहेत.
आता आम्ही सर्वांनी थोडा ब्रेक घेतला आहे. थोड्याच वेळानंतर बुक बॅलन्स गेम चालू होणार आहे. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकतात आता माझी प्रॅक्टिस चालू आहे. सो फ्रेंड्स आता बुक बॅलन्सिंग गेम चालू झाला आहे. लहान मुलांसाठी आता हा बुक बॅलन्सिंग गेम आहे. थोड्याच्या नंतर मी पण हा गेम खेळू. फ्रेंड्स आता दोन दादा चेस गेम खेळत आहेत. मी फक्त हा चेस गेम ऐकला आहे पण मला माहीत नाही हा कसा खेळायचा आणि मी खेळू पण नाही शकत कारण की हा खूप डोक्याने खेळायचं असतं. बघूया आता कोण जिंकतंय. आम्ही खूप मस्त इंटरेस्ट घालून बघतोय सर्वजण आणि खूप शांत आहे. दीदी आणि दादाचा चेस गेम चालू आहे आणि दुसऱ्या साईडला दोन दादांचा गेम चालू आहे चेसच. बघूया आता या लोकांमध्ये कोण जिंकते. संध्याकाळ झाली आहे. थोडा काळोखी पडला आहे आणि आता बॅडमिंटन कॉम्पिटिशन सुरू झालं आहे. सर्व दीदी दादा खेळत आहे. बघूया आपण. सकाळपासून दुपारपासून आम्हाला सगळं मॅनेज करतात. स्पोर्ट्स डे लहान लहान मुलांना मॅनेज करतायत की स्पोर्ट्स डे कसं करायचं, कसं बसवायचं, काय काय करायचं. तर मला सकाळपासून यांना विचारायचं होतं की तुम्हाला आता आज कसं वाटतंय, काय वाटतं तुम्हाला. तर ते आपण आपल्या इकडे फर्स्ट टाइम स्पोर्ट्स डे आहे तिथे आपण सोसाइटी में फर्स्ट डे आपको कैसा लगा.
એ ગયો હવે તારો બાર આવી ગયો, તું આઉટ થઈ ગયો. આયા આવી ગયો. ના તું આવી ગયો ને તું આવે આયા સુધી આવ્યો. 1 hour later. सो फ्रेंड्स, आता मी घरी आली आहे आणि आज आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं. सर्व मस्त मस्त स्पोर्ट्स खेळत होती. मी बुक बॅलेन्समध्ये होती. माझा काय नंबर नाही आला, इट्स ओके, पण आज मी खूप एन्जॉय केलं ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. सो फ्रेंड्स, आज सगळे स्पोर्ट्स नाही झाले कारण की आज खूप टाईम झालेला, खूप आम्हाला लेट झालेलं ना, म्हणून अजून थोडेसे स्पोर्ट्स पेंडिंग आहेत ना, ते आम्ही नेक्स्ट संडेला किंवा सॅटर्डेला ते आम्ही कंप्लीट करू. तो ब्लॉग मी अलग बनवेल. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर भेटतो माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.